आज दिनांक 3 मे सतीश रामदास पाटील साहेबांचा पुनर्जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून सतीशदादांच्या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज, महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, संत रविदास महाराज, घटनापती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या त्यागाला प्रथम पंचांग प्रणाम करतो. आजचा हा दिवस सतीशदादांसाठी काही जिम्मेदाऱ्या कमी झाल्या आणि आपल्यात सुखरूप आला. सैनिक घरी आला त्या दिवशी त्याचा पुनर्जन्म होतो. तुम्ही आल्या दिवशी घटना बघा कशा घडतात, पण मीडिया काही गोष्टी दाखवत नाही, कारण तिथे काही बंधनं आहेत आणि कुठेतरी काहीतरी अराजकता फैलेल. त्यामुळे सैनिकांच्या काही घटना तिकडेच दाबल्या जातात का की जनता आता प्रत्येकाचा मुलगा आहे, कोणाचा पती आहे, कोणाचा भाऊ आहे, त्या घटना बघितल्यानंतर घरात सर्व डिस्टर्ब होतात. त्याच्यामुळे काश्मीर, लेह लडाख आणि सियाचीन ग्लेशियर असा दिवस नाही की तिथे जवान वीरगतीला जात नाही, असा प्रत्येक कोणताच दिवस नाही. त्यामुळे आणि सतीशदादाच्या ह्या कांद्यावर लिहिलेलं आहे मराठालाई छत्रपती शिवरायांचं जे बटालियन आहे, जो महाराजांचा ध्वज फडकावला जातो, महाराजांच्या फोटोची पूजा करून मग दुश्मनाचा खात्मा केला जातो, त्याला मराठालाई म्हणतात. आणि त्या मराठालाईमध्ये सतीशदादांनी नोकरी केली आहे. भारताचे प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी असताना ज्या वेळेस आणीबाणीची वेळ आली होती, त्या मातेने, दुर्गेने, इंदिरा मातेने या बटालियन तयार केलेले आहेत. महार रेजिमेंट, MLI ग्रुप, सिखलाई ग्रुप, म्हणजे त्या बटालियनला त्याच्या जातीचा वारसा दाखवून दुश्मनाचा खात्मा करणं, या आज अशा बऱ्याचशा 200 बटालियन आहेत. तर त्या बटालियनमध्ये सतीशदादांनी नोकरी केलेली आहे. खंतड असा प्रवास केलेला आहे. आणि भारतामध्ये जर सर्वात खंतड ट्रेनिंग सेंटर असेल तर ते बेळगाव आहे. ते बेळगावचं सर्व चित्रीकरण तुम्ही प्रहार पिक्चरमध्ये बघितलंय, नाना पाटेकरनी आणि सर्व दाखवलेलं आहे. तो पिक्चर आहे, पण रिअलमध्ये जेव्हा आम्ही ट्रेनिंग करतो की परिस्थिती अभावी फक्त 2 ते 2.5 तास झोप भेटते. ते 2-2.5 तास झोप भेटते आणि 9 महिने खंतड असा प्रवास करून तो ट्रेन सोल्जर करून त्याला बटालियनमध्ये पाठवलं जातं. सतीशदादांनी 17 वर्षे देशसेवा केली मराठालाईमध्ये. सतीशदादा अगदी आदर्श सोल्जर, आध्यात्मिक व्यक्तिमत्व. सतीशदादा ज्या बटालियनमध्ये होते 12 मराठालाईमध्ये, तिथे सतीशदादांचं खूप सुंदर असं नाव आहे. इमानदारीचं कर्तृत्व आहे. कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व याचा त्रिवेणी संगम आहे सतीशदादा पाटील. आणि वडील म्हणजे आमचे काका रामदास काका एक माजी सैनिक होते, ते 9 मराठालाईमध्ये होते. बाप गेले, बापाचा वारसा जपला. आज आमचे काका राहिले असते, आखुदेखी बघितलं असतं की माझा मुलगा सेवानिवृत्त होऊन आला, 17 वर्षे देश सेवा करून आला, पण काही कारणावस्तव आई साहेब बी नाही, लहान भाऊ बी नाही. पण असो, ते जिथे असतील तिथे ते सुखी राहो हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करेन. आणि सतीशदादा कार्यक्रम करायचं नाही म्हणत होते की मला कार्यक्रम करायचा नाही, पण आपल्या कॉलनीचे विद्यासागर पाटील साहेब असतील, आयरे साहेब असतील, गुलाब पाटील साहेब असतील, सर्वांचा आग्रह होता की सतीशदादा हा कार्यक्रम झाला पाहिजे. मग तुमच्या माझ्यासारख्यांनी सर्वांनी हातभार लावून हा कार्यक्रम केलेला आहे. त्यामुळे छोटं मोठं कुठे चुकत असेल तर सर्वांनी पदरात घ्यावं, कारण सतीशदादांची इच्छा नव्हती. आणि सतीशदादा बेळगाववरनं निघाले, आपल्या चाळीसगावला आले. आल्यानंतर परमकर्तव्य सैनिक रिटायरमेंट नंतर त्याच्या जिम्मेदाऱ्या कमी नाही होत, त्याच्या वाढतात. कारण जोपर्यंत ड्युटीवर होता आपण काय म्हणू, जाऊ दे ड्युटीवर नाही होणार तर नाही होणार, पण आता घर राहायचं नाही होता आपण काय म्हणतो, तो येत नाही बरं कोणा, त्याला काही गरज नाही. त्याच्यामुळे दादांना मी सांगतो, तुमच्या जिम्मेदाऱ्या आजपासून वाढलेल्या आहेत आणि पुढे देखील त्या वाढतील. जसं दादांचं नाव होतं रामदास दादा काकांचं, तेच तुम्ही वारसा जपावा लागेल. आणि फौजी माणूस हा कधी रिटायर होत नसतो, कारण तो देश सेवेसाठी सदैव संलग्न होता. आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जर भारताची आणीबाणी आली, लढाई लागली आणि त्या लढाईमध्ये 5 वर्षाच्या आत जावं लागतं, जर तो सैनिक गेला नाही तर त्याची पेन्शन बंद होते. तर 5 वर्षाच्या आत लढाई लागल्यावर सुद्धा त्यांना जावं लागेल अशा सैनिकाचा करारनामाच केलेला असतो. तर अशी सैनिकाचा विषय आहे. आणि सैनिकामागे जर कोणी खंबीर असेल तर पत्नी. तुम्ही मला सांगा, आज कॉलनीमध्ये सर्वच सैनिक नाहीत, कोणी आप्पा असतील, कोणी टीचर असतील. आप्पासाहेब, टीचर साहेब घरी आल्यावर संध्याकाळी मुलं वगैरे आपण कमसे कम या पॉईंट सिग्नल पॉईंटपर्यंत तरी फेरफटका मारायला जातो. पण सैनिकाची पत्नी फक्त काल निर्णय बघून जगते की माझे प्रभू रामचंद्र एप्रिलमध्ये येणार, एप्रिलमध्ये तिकडे काहीतरी हंगाम होतो, सुट्टी कॅन्सल होते, मग तेव्हा परत खोटं बोलावं लागतं, नाही पुढला महिना असो. मग ती माता फक्त मन मारून जगते. आणि प्रसंगाअभावी टी व्हीवर न्यूज बघितल्यावर त्या मातेवर काय होत असेल, पुलवामासारखी घटना झाली,
45 जवान गेले, कोणाचा मुलगा गेला, कोणाचा बाप गेला, कोणाचा पती गेला. मीडियाने 4 दिवस हेडलाईन दाखवली आणि एखाद्या मंत्र्याचा कुत्रा आजारी पडू द्या 10 दिवस दाखवते. आज त्या जवानांचं काय झालं, कोणाचा हात कोणाला होता, कोणाचा पाय कोणाला होता, आणि अक्षरशः कुठल्याही बॉडीचा स्नॅप झाली नाही, ओळख झाली नाही. फक्त DNA वगैरे नॉमिनी फक्त बॉड्या पॅक केल्या आणि त्या 45 बॉड्या भारत आजाद झाल्यानंतर सर्वात जास्त जर सैनिक दारातीर्थी झाले असतील ईस्ट इंडिया कंपनी गेल्यानंतर तर ते पुलवामा अटॅक आहे. तो अटॅक झाला, घडून आणला ते ईश्वराला माहिती. 4 दिवसानंतर मीडियाने कुठलंही काही दाखवलं नाही. सेंट्रल रिझर्व्ह पोलीसचे 45 जवान गेले. म्हणून मी सांगतो की त्या ताईच्या कुंकुवात दम. आज तुम्ही मला सांगा, आपलं लहान बाळ जर ट्युशनला गेलं तर आपण सैरा वैरा बघतो, दिदी गेली आली नाही, दादू गेला आला नाही, फक्त 10 मिनिटं लेट झालं तरी. मग त्या मातेने 9 महिना पोटात वाढवलं, 18 वर्षाचा जवान तयार केला आणि त्या भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवलं. म्हणून त्या मातेच्या नावाने सुद्धा टाळ्या वाजा का, की त्या मातेचा आशीर्वाद होता आमच्या दादांच्या डोक्यावर. म्हणून दादा सुखरूप आपला सर्व काही प्रवास संपन्न करून आज आपल्यात आहे. आणि वहिनी साहेब म्हणजे ताई यांनी देखील खंबीरपणे त्यांना साथ दिली. कारण सैनिक ड्युटीवर गेल्यावर पत्नीचे फार काही जिम्मेदाऱ्या असतात. सैनिक ड्युटीवर गेल्यावर त्या मातेच्या डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर, आणि तिलाच म्हणावं इंडियन मधून. कारण त्या मातेच्या सद्गुणामुळे सैनिक ड्युटी करतो. कारण त्या मातेवर त्याच्या घराचा सर्व विषय असतो. त्याच्यामुळे त्यांच्याही कार्याला मी सलाम करतो आणि प्रत्येक सैनिकाच्या पत्नीला सलाम करतो. कारण तुम्ही मला सांगा, तुम्ही 4 दिवस कुठल्या गावाला राहू शकत नाही. हा फक्त 6-6 महिने परिवाराचा फोटो बघून जगतो. तुमच्या आपल्याकडे 12 महिन्याचे 12 सण असतात. होळी दिवाळी काय असेल नसेल असेल, पण त्या सैनिकासाठी कुठली होळी दिवाळी नसते. ज्या दिवशी तुमची इकडे आपली होळी दिवाळी असते तो चुपचाप आपला बटवा काढतो, पत्नी आई वडील मुलांचा फोटो बघून घेतो आणि डोळे पुसून घेतो. तुमच्या माझ्यासारख्या समोर रडू बी शकत नाही. मी जर रडायला लागू तर तुम्ही काय म्हणतात, येण ड्युटी करा जीव दिली म्हणून रडायला ओळखतो. पण त्याच्या अंदरुनी भावना ओळखा की माझी पत्नी काय असेल, माझे वडील कुठे असतील, माझी भाऊ कसे कुठे असतील, माझे मुलं कसे असतील, माझे भाऊ जेवले असतील का, माझी आई कशी असेल. प्रसंगाभावी माझं जवळचंच गाव आहे तरवाडे पेठ. काश्मीरला असताना माझे वडील रेल्वे ड्रायव्हर होते धुळे गाडीला. वडील वारल्यानंतर मी 2.5 दिवसात आलो. 2.5 दिवसात आल्यानंतर फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी वडिलांचं दर्शन झालं आणि अंत्यविधी झाला 3ऱ्या दिवशी. काही काही सैनिकांच्या नशिबात ते सुद्धा नसतं. असे सैनिकांचे प्रसंग आहे. मी मान्य करतो वेतन भेटतंय, पण सर्वात प्रथम वतन आहे. वेतन तर प्रत्येक जण घेतोय हो, पण हा 24 घंटेचा प्रहरी आहे. 24 तास म्हणजे जर त्याची 8 घंटा ड्युटी संपलेली आहे, तो झोपलेला आहे, आणि जर तिकडे काही झालं तर त्या 5 मिनिटात त्याला ड्रेस घेऊन ती रायफल घेऊन पोहोचावं लागतं. नाही पोहोचला तर त्याच्यात बऱ्याचशा पनिशमेंट आहे. तर असा प्रसंग सैनिकाचा आहे. ताईंनी खंबीरपणे अशी साथ दिली. सतीशदादांचा गोडाचा परिवार सर्वांच्या वतीने सतीशदादांना मीच सांगतो की तुमच्या जिम्मेदाऱ्या 100% आता पुढे वाढणार आहेत. आणि प्रसंगाभावी सैनिकाची पहिले बॉडी सुद्धा घरी यायची नाही. कारगिलच्या अगोदर अटलजी जेव्हा म्हणजे भारताचे प्राईम मिनिस्टर झाले की त्यांनी तरतूद केली की मेरे देश का जवान किसी भी आपत्तिजनक स्थिति में शहीद होगा तो शान शौकत के साथ उसका पार्थिव शरीर उसकी मातृभूमि कर्मभूमि जन्मभूमि में जाएगा. शान शौकत के साथ, गार्ड ऑफ ऑनर के साथ, सलामी के साथ, तिरंगे के साथ उसका अंत्यविधी किया जाएगा. फक्त पहिले फोटो यायचे आणि त्या सैनिकाचा 2-3 बक्षे असायचे, ते यायचे पेट्या आणि ते फोटो तिथं अंत्यविधी केला जाईल. म्हणून मी नमन करतो त्या अटलजींना की त्यांनी आमच्यासाठी सैनिकांसाठी केलं. आणि ज्या वेळेस पार्लमेंटमध्ये ते जेव्हा बोलायचे ते सुरुवातीलाच सांगायचे की भारत कोई भूमि का तुकडा नहीं है, कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये नंदन की धरती है, वंदन की धरती है. यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई गंगा में अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये की आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की. एवढं मोठं अटलजींचं सैन्यासाठी बलिदान आहे. आणि सर्वात प्रथम जर मेन मुद्दा बघितला तर सैन्यात जाणारा कोण असतो, तो शेतकरी पुत्र असतो. आणि तो बाप त्या काळ्या मातीशी येलेले पावसा म्हणत असतो आणि त्याचाच मुलगा तिकडे बाउंड्रीवर प्रहरी असतो. म्हणजे बाप बेटे दोघांचं संतुलन आणि चक्र बघा. आपले भारताचे प्राईम मिनिस्टर लालबहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की जय जवान जय किसान ही भारत की आस्था आहे. तर ते तुम्ही कोविड सारख्या 2-2.5 वर्ष परिस्थितीमध्ये बघितलं. डॉक्टर साहेब सर्व लॉक होतं, कलेक्टर ऑफिस पासून बंद होतं. रेल्वे ईस्ट इंडिया कंपनीने चालू केल्यानंतर पहिल्यांदाच बंद झाली होती 36 का 34 महिन्यासाठी. तर ती रेल्वे बंद करण्यात आली. तो चक्का जाम झाला. पण सैनिक आणि शेतकरी कुठे थांबला? का थांबला नाही? तो थांबला तर देश थांबेल ना.
कारण त्याला बाउंड्रीवर ड्युटी देणंच आहे आणि माझ्या शेतकऱ्याला अन्न पिकवणंच आहे. अजून सुद्धा वर्ल्डमध्ये कुठे अन्न बनवण्याची कंपनी निघालेली नाही आणि शेतकऱ्याचाच मुलगा सैनिक आहे ना. मला सांगा 288 आमदार, 552 खासदार, टाटा बाटा वाटा कोण असतील ते, अदानी अंबानी, कोणाचा पोरगा आर्मीत आहे का, पोलीसमध्ये आहे का, उद्योगपतीचा आहे का, फक्त कोणाचा आहे, शेतकऱ्याचा. त्याच्यामुळे जय जवान जय किसान. जेवताना माझ्या शेतकऱ्याला आठवण करा, रात्री झोपताना माझ्या सैनिकाला नमन करा, कारण ह्या दोन गोष्टी आपल्या जीवनात खूप कार्यकालमध्ये महत्त्वाच्या आहेत. आणि आज सतीश दादा यांनी जो खंतड प्रवास केलेला आहे, निश्चित रूपी वकील साहेबांनी सांगितलं, सरांनी सांगितलं, त्यांच्या परिवाराबद्दल, जीवनपटाबद्दल, तो खूप आदर्श व्यक्तिमत्व आहे, देवदानी आहे. सैन्यात राहून असा पहिला माणूस बघितला मी. आधी बाकी नसतं काय म्हणणं, फौज मग मिलिटरी मग काय म्हणजे 10 रुपयात अशी मटत करतात, म्हणजे साहजिक गोष्ट आहे ते पण आहे. पण असा कुठलीही जबरदस्ती नाही की तुम्ही ड्रिंक केली पाहिजे आणि नॉनव्हेज खाल्लं पाहिजे. आज सरांनी कंप्लीट देवाची पूजा केली आणि प्रत्येक बटालियनमध्ये एक ब्राह्मण व्यक्ती असते, त्यांना आम्ही पंडितजी म्हणतो. त्या सर्व बटालियनचा संध्याकाळी सकाळी मंदिर पिरियड घेणं, देवाची आरती करणं आणि त्या बटालियनबद्दल देवाजवळ सदैव विषय मांडणं, मेरे देवानो को सदा सुखी राखो, हे काम या पाटील माणसांनी केलेलं आहे. अजून काय घडलं पाहिजे त्या माणसाच्या, म्हणजे एक ब्राह्मणाचं काम एक पाटील माणूस करून येतोय, म्हणजे याच्यापेक्षा मोठं गर्वास्पद कुठलीही गोष्ट नाही. आणि ते युपी बिहारचे सर्व ब्राह्मण असतात आणि त्यांची भाषा शैली बोलणं एकदम खतरनाक. आपल्यासारख्या माणसाला बिलकुल ते तसं म्हणतात, तथास्तु. तर तशा ठिकाणी सतीश दादांनी मंदिरामध्ये आपली ड्युटी बजावलेली आहे. निश्चित रूपी कॉलनीमध्ये तुमच्या एक आध्यात्मिक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचे जर संपर्क बघितले, मी एकदम जवळचा मित्र आहे त्यांचा, अगदी निकटीय, म्हणजे असं समजा लहान भाऊ मी मोठा भाऊ आहे. आणि वडिलांशी तेवढंच माझी बिलकुल नाळ जुळलेली होती, खूप जवळचे संबंध होते. की ह्या व्यक्तीचे संबंध मग मिनिस्ट्री असो, मग होम मिनिस्ट्री असो, मंत्रालय असो, सर्व ठिकाणी संबंध आहेत. असं व्यक्ती आहे, निश्चित रूपी आपल्या कॉलनीला लाभलेला आहे. मी सांगतो सर्व कॉलनीवासियांनी मदत केली. सतीशदादांचा हा कार्यक्रम सदैव स्मरणीय राहील, आठवणीत राहील. आणि आमचे सदैव सैनिक सम्राट विद्यासागर सर, आयरे सर, आमचे आता यांचा मुलगा नेव्हीमध्ये अधिकारी आहे, हे BSF मधनं रिटायर्ड आहेत, गुलाब पाटील साहेब. तर अशी व्यक्तिमत्व सर्व इथं जमले. सतीश सरांचा स्वभाव अगदी गोड आहे. निश्चित रूपी त्यांच्या हातून कॉलनीची सेवा घडो आणि कॉलनीत जे मुलं भरती होण्याच्या तयारीत असतील, कगारवर असतील, त्यांना फक्त तुम्ही गायडन्स करा, कारण त्यांना गायडन्स नाही आहे. आज तुम्ही मला सांगा, रेल्वेमध्ये आणि आर्मीमध्ये महाराष्ट्राचे अधिकारीच भेटत नाही, कारण त्या पोरांना गायडन्सच नाही, गायडन्स कोणी देत नाही. आणि त्या मुलांना 8वीपासनं चॅप्टर आहे, 8वीपासनं धडे आहेत. रेल्वे कशी आहे, रेल्वे तुम्ही बघा ना, शुक्ला, द्विवेदी, त्रिवेदी, चिवेदी, पांडे, सर्व उच्च अधिकारी, DM त्यांचे, तो कमांडर, सर्व त्यांचे. आर्मीत बी त्याचे. आपले मुलं फक्त शिपाई म्हणून खुश राहतात आणि ते भरती होतात. मग आपले मुलं अधिकारी का होऊ शकत नाही, ते NDA का प्रिपरेशन करू शकत नाही, कारण आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्या मुलांना गायडन्स भेटत नाही. त्याच्यामुळे ही बाजू आपली कुठेतरी कमकुवत आहे. आणि NDA मध्ये जर मुलगा गेला, इकडे 100 एकर जमीन घ्या, एक मुलगा NDA मध्ये पाठवा तरी बरोबर. एक मुलगा जर तुमचा नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये गेला, 5 वर्षात तो कॅप्टन होतो. कॅप्टन झाल्यानंतर आपल्या जेवढ्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला मान सन्मान नाही आहे 100%, पण त्याच्यापेक्षा दुगणा मान सन्मान, पेमेंट आणि फॅसिलिटीज आणि तो रुतबा, या सर्व गोष्टी मिळतात. म्हणून मुलं फोर्समध्ये पाठवा. पंजाबमध्ये घरासमोर ट्रॅक्टर पाहिजे, मुलगा मिलिटरीत पाहिजे, लगेच संबंध होतो, म्हणजे पारिवारिक संबंध. पंजाबवाल्यांची रीत आहे, ते तिकडचं मामाना मावशीनं आता होतं नाही देखतात, जिसके घर में ट्रैक्टर है, बच्चा देश सेवा कर रहा है, तो ये लोग अच्छे, याच्यावरनं ते लोक कॅरेक्टर ओळखतात. तर मग निश्चित रूपी त्या लोकांची सोचखुशी असेल. त्याच्यामुळे निश्चित रूपी आणि हे कार्यक्रम करण्याचा आमचा हेतू एकच आहे की 4 मुलांना 40गावमध्ये ही मिरवणूक बघितल्यानंतर एक उत्साह तयार होईल, नाही मी भरती जाऊ, तर मनी बाईले मला बी असाच राहतो, म्हणजे एक प्रेरणा मिळते. हा कार्यक्रम आम्ही 5-7 वर्षापासून कंटिन्यू चालू ठेवलेला आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. मी 17मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर 2दा नोकरी लागलो, एकदा MPSC पास झालो, दुसऱ्यांदा तलाठी झालो, 2 नोकऱ्या सोडून दिल्या. तुमच्या आशीर्वादाने 40गावमध्येच राहतो. हे कार्यक्रम आम्ही कुठेही असले तालुक्यात तो पार पाडतो. मग तो कसाही कार्यक्रम असो, रात्री असो, दिवसा असो, फक्त त्यांचा फोन आला पाहिजे. हा कार्यक्रम आम्ही फक्त आमचा कार्यक्रम करण्याचा उद्देश कुठलाही याच्या मागे राजकारण नाही, तात्या जिबू, आबा, आप्पा, दादा कोणाचा सपोर्ट नाही, फक्त आमचे 4 सैनिक जमले, आम्ही हा कार्यक्रम मार्गस्थ करून देतो. तर निश्चित रूपी आमच्याला कुठे काही सेवा असेल, सैनिकांच्या काही समस्या असतील, तर फार मोठं संघटन आहे, त्या संघटनाचा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आहे मी. तर निश्चित रूपी तुमच्या आम्ही कामी येऊ आणि
सतीश दादांना जे तुम्ही प्रेम दिलं कॉलनीमध्ये, असंच प्रेम कायम असू द्यावं असं मी एक सैनिक होण्याच्या नात्याने सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतो, विनंती करतो. आणि सर्वांनी मला बोलण्यासाठी 2 मिनिटं दिले. सर्वांनी एवढा वेळ शांततेचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवला. मी सदैव तुमचा ऋणी राहील. माझ्या द्वानीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय